नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे. कारण याचं असं आहे, की बरेच जण मला कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात, की ताई नामस्मरण कसं करायचं? आणि नामस्मरण कोणत्या पद्धतीने करायचं? हा असा बरेचसे प्रश्न मला YouTube चॅनलवरती कमेंटच्या माध्यमातून विचारत असतात. तर या संदर्भात मी आज व्हिडिओ केलेला आहे. तर नामस्मरण म्हणजे काय? आपण स्वामींचं नामस्मरण हे मनामध्ये करू शकतो, वहीमध्ये करू शकतो, आपलं कुठल्याही ठिकाणी नामस्मरण करू शकतो. परंतु जेव्हा आपण नामस्मरण करत असतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर नामस्मरण करण्याबद्दल माझं काहीच मत नाहीये, परंतु योग्य पद्धतीनं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. तर मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या होत्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नामस्मरण मनामध्ये करणं याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया. तर जेव्हा आपण मनामध्ये नामस्मरण करत असतो, तेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळत असतं. त्याचबरोबर मला सांगायचं आहे, की जेव्हा आपण नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला कोणतं ठिकाण किंवा कोणती वेळ, कोणता काळ लागत नाहीये किंवा लिहिण्यासाठी पेन, वही लागत नसतं. आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी स्वामींचं नामस्मरण करू शकतो. जसं की आपण महिला वर्ग आहे, त्या काम करताना सुद्धा नामस्मरण करू शकतात. त्याचबरोबर पुरुष वर्ग आहे, ते सुद्धा त्यांच्या कामावरती असेल आणि वेळ असेल तर स्वामींचं नामस्मरण करू शकता. जे लोक कामावरती जात असतात तर ते जेव्हा प्रवास करत असतात त्यावेळेससुद्धा नामस्मरण करू शकतात. तर मला सांगायचं आहे, नामस्मरण आपण कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी करू शकतो. त्यामुळे मनामध्ये नामस्मरण केलेलं खूप चांगलं आहे. मला तरी असं वाटतंय. प्रत्येकाचे विचार प्रत्येकानुसार असतात, परंतु मला तरी मनामध्ये नामस्मरण करायला खूप आवडतं आणि मी नेहमी स्वामींचं नामस्मरण हे मनामध्ये करत असते. त्याचबरोबर अजून एक प्रश्न आलेला आहे, की वहीमध्ये नामस्मरण करायचं का? या कमेंट्स मला बऱ्याच आलेल्या आहेत आणि मला थोडंसं कामाअभावी थोडंसं त्या कमेंट्सना रिप्लाय देता येत नाही आहे आणि बऱ्याच कमेंट्स याचा आलेला आहे. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मला सांगायचं आहे, वहीमध्ये नामस्मरण केलेलं चांगलं आहे का? तर माझ्या मते हो, केलं तर चांगलं आहे. त्यामध्ये काही गैर नाही आहे. मनामध्ये, वहीमध्ये तुम्ही दोन्ही ठिकाणी नामस्मरण करू शकता. पण नामस्मरण करताना जेव्हा आपण मनामध्ये करतो, तर ते आपल्याला जपावं लागत नाही आहे. जेव्हा आपण मनामध्ये नामस्मरण करतो, तेव्हा ते नामस्मरण आपल्याला जपून ठेवण्याची गरज नसते किंवा सांभाळण्याची गरज नसते. ते सदैव आपल्या मनामध्ये असते. परंतु मला सांगायचं आहे सगळ्यांना, जेव्हा तुम्ही वहीमध्ये नामस्मरण करता, तर ते अयोग्य नाही, योग्य आहे. परंतु ती वही आहे, ती सांभाळता येणं खूप गरजेचं आहे. आपण व्यवस्थित ठेवणं ती गरजेचं आहे. जर ती वही आपण व्यवस्थित ठेवली किंवा व्यवस्थित सांभाळली, तर काही हरकत नाही आहे, तुम्ही नामस्मरण वहीमध्ये करू शकता. परंतु बरेचदा असं होत असतं, की अजाणतेपणे आपल्याला ती वही कुठे ठेवले ते लक्षात राहत नाही आहे. आपण लिहितो, नामस्मरण करतो. खरंच चांगलं आहे नामस्मरण वहीमध्ये केलेलं. परंतु मला सांगायचं आहे, ती वही तितकीच जपणं खूप महत्त्वाचं आहे. तितकंच जपून ठेवणं आपण महत्त्वाचं आहे. कारण की आपण काय करतो, की ती नामस्मरणाची वही थोडे दिवस जपून ठेवतो. परंतु काही कारणास्तव काही काळ गेल्यानंतर ती वही आपण कुठे ठेवतो लक्षात राहत नाही आहे. ती धूळ खात बसते. त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्याचं घर शिफ्ट करायचं असेल, तर बरंचसं साहित्य असतं, त्यातून ती वही कुठे जाते किंवा चुकून आपल्याकडून रद्दीने सुद्धा जाते. आपण ते मुद्दामून करत नाही आहे, पण अशा गोष्टी घडण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे जर ती वही तुम्हाला जपता आली, तर तुम्ही नामस्मरण जर वहीमध्ये केलं तर काहीही हरकत नाही आहे. परंतु त्याची विटंबना होता कामा नाही आहे. ती व्यवस्थित वही सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. अजून एक मुद्दा आहे, बऱ्याच जण महिलांनी ऐकलेलं असतं स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, की स्वामींचं नामस्मरण वहीमध्ये जप करायचा आणि ती वही आहे पूर्ण झाल्यानंतर मठामध्ये किंवा केंद्रामध्ये ठेवून द्यायची. तर मला याही कमेंट्स येत असतात, की ताई आम्ही वटामध्ये किंवा केंद्रामध्ये वही ठेवू शकतो का? तर तुम्ही ठेवू शकता, परंतु थोडंसं आपणसुद्धा विचार करणं गरजेचं आहे. खूप आपण मेहनतीनं किंवा खूप भक्तिभावानं हे केलेलं असतं. आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण मनामध्ये, वहीमध्ये करतो, तेव्हा ते भक्तिभावानं केलेलं असतं आणि जेव्हा ते आपण एखाद्या मठामध्ये, केंद्रामध्ये ठेवतो, तर ते व्यवस्थित पुढे राहतं का? हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण की काय झालं, की मी स्वामींच्या मठामध्ये असते, कंटिन्यू मी स्वामींच्या मठामध्ये इथं असते. तर बऱ्याचशा अशा महिला सेवेकरी, पुरुष सेवेकरी वह्या आणून ठेवत असतात स्वामींच्या दरबारामध्ये. इथे पुढे ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये वही घेऊन ठेवत असतात. तर मला सांगायचं आहे, की आम्ही काळजी घेतच असतो, परंतु मला सांगायचं आहे, की ती वही आपण जेव्हा ठेवत असतो, तेव्हा ती वही
तर जेव्हा तुम्ही वहीमध्ये किंवा मनामध्येच नामस्मरण करतात, जेव्हा तुम्ही वहीमध्ये नामस्मरण करता आणि एखाद्या केंद्रामध्ये मठामध्ये पूर्ण झाल्यानंतर ती वही ठेवत असतात, तर मी इथं नेहमी केंद्रामध्ये असते. तर बऱ्याचशा अशा वह्या येत असतात इथे नामस्मरणाच्या. आम्ही आमच्या पद्धतीनं सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मला सांगायचं आहे, कधीकधी काय होतं की नवीन सेवेकरी येत असतात आणि ते पटकीन त्या वहीचं पेज आहे जे लिहिलेलं आहे त्यांना माहीत नसतं. ते मुद्दामून नाही करत, ते चुकीचं काही करत नाही आहेत, परंतु अजाणतेपणे त्यांच्याकडून थोडंसं घडत असतं. ते पान फाडत असतात आणि त्यातून ते विभूती किंवा प्रसाद घेऊन जात असतात. असं बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे इथं. तर मला सांगायचं आहे, आमच्या इथे मठामध्ये बऱ्याचशा अशा वह्या येत असतात आणि बरेचसे सेवेकरी आहेत ते वहीमध्ये नामस्मरण करत असतात आणि त्या वह्या इथं आणून ठेवत असतात. तर आम्ही आमच्या पद्धतीनं ठेवत असतो. परंतु कधीकधी काय होत असतं की त्या वह्या ठेवलेल्या असतात त्या पटकीने आमच्या लक्षात येत नाही आहेत आणि नवीन सेवेकरी वर्ग आलेला असतो, नवीन सेवेकरी येत असतात इथं. तर त्यांना माहीत नसतं आणि ते पटकीन त्याचं पान फाडत असतात आणि त्यातून विभूती त्याचबरोबर प्रसाद घेऊन जात असतात. तर मला सांगायचं आहे, आपण जी नामस्मरण केलेली वही आहे ती योग्य ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याची विटंबना किंवा त्याला कोणी फाडू नये हा आपला महत्त्वाचा हेतू असणं गरजेचं आहे. ती जर आपल्याला जपता येत असेल तरच त्यामध्ये वहीमध्ये नामस्मरण करा, असं माझं तरी मत आहे. प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं करावं ही विनंती आहे, परंतु मी माझं एक मत तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर मला सांगायचं आहे की या वह्या आहेत त्या बऱ्याचशा इथं आणून ठेवत असतात. तर मी आत्ता थोड्या दिवसापूर्वी त्या वह्या आहेत त्या माझ्याजवळ ठेवलेल्या आहेत. तर एक वही आहे, तर तुम्ही बघू शकता या वहीमध्ये नामस्मरण कोणी तर केलेलं आहे. मस्त असं लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ. तर यामध्ये श्री स्वामी समर्थ ही पूर्ण वही आहे ती लिहिलेली आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. खरंच खूप छान आहे. तर मला याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे, ही वही जर आपल्याला जपता येत असेल तर नामस्मरण करायचं आहे, कारण की केंद्रामध्ये कोणीही येत असतं आणि ती पटकीने वही फाडली जाते, त्याचं पेज फाडलं जातं. तर मला सांगायचं आहे, तर जर तुम्हाला जपून ठेवता येत असेल तरच तुम्ही वहीमध्ये नामस्मरण करा किंवा तो एखाद्या केंद्रामध्ये सांगितलं असेल तर तिथं वह्या आणून ठेवा, तरच तुम्ही ठेवत जावा. अन्यथा शक्यतो या गोष्टी तुम्ही टाळणं खूप गरजेचं आहे. अजून एक पेज माझ्या इथे केंद्रामध्ये आलेलं आहे, आमच्या इथे सॉरी. तर मला सांगायचं आहे, आमच्या केंद्रामध्ये अजून एक पेज आलेलं आहे, ते सुद्धा मला तुमच्यासोबत दाखवायचं आहे. या पेजवरती लिहिलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे माहीत नाही, खूप छान अक्षरसुद्धा काढलेलं आहे. तर मला सांगायचं आहे, मी दुपारच्या वेळेस नव्हते तेव्हा हे पेज कोणीतरी इथं आणून ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या पेजवरती खूप छान असं स्वामींचं नामस्मरण केलेलं आहे. खरंच खूप छान वाटलं, मला अक्षरसुद्धा आवडलं त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर दुपारच्या वेळेस आम्ही नसताना यातलं एक पेज कुणीतरी फाडलेलं आहे. तुम्ही बघू शकताय की इथं एक पेज आहे ते कुणीतरी फाडलेलं आहे, हे बघू शकताय तुम्ही व्यवस्थित. तर मला सांगायचं आहे की हे मुद्दामून कुणी केलेलं नाही आहे. नवीन सेवेकरी येत असतात त्यांच्याकडून हे चुकून झालेलं असेल. तर माझा हेतू काय आहे की जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तर तुम्हाला ते जपता येत असेल किंवा एखाद्या केंद्रामध्ये मठामध्ये सांगितलं असेल की नामस्मरण केलेले वह्या आहेत त्या तुम्ही मठामध्ये आणून ठेवू शकता, तरच तुम्ही वहीमध्ये नामस्मरण करा. आता शक्यतो या गोष्टी टाळा, कारण की त्याची विटंबना होता कामा नये. मला सांगायचं आहे, हे एक पेज आहे, कुणीतरी नामस्मरण केलेलं आहे, ते कुणीतरी फाडलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण पेज फाडलेलं आहे. यामधून कदाचित कुणीतरी प्रसाद नेलेला असावा किंवा विभूती नेलेली असावी. तर मला सांगायचं आहे, खरंच तुम्ही जेव्हा नामस्मरण करत असतात तर तुम्ही ही जी वही आहे, पेज आहे, ते व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. त्याला सांभाळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला जर सांगितलं असेल तर ठेवा. तर एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, इथे आमच्या इथे केंद्रामध्ये कोणीतरी जी पोथी आहेत, ज्या आपल्या पुराणातून पोथी आहेत, ग्रंथ आहेत, ते सगळे एकत्र बांधून ह्या मठामध्ये आणून ठेवलेले आहे. तर मला सांगायचं आहे सगळ्यांना की असं काही असेल तर तुम्ही शक्यतो ते पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं. जर तुम्हाला त्याची सेवा होत नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलेलं खूप योग्य आहे. असं कुठेतरी आणून ठेवू नका, कारण की तुम्ही इतकं मेहनतीनं आणि
काळजीपूर्वक ज्या गोष्टी केलेल्या आहेत, इतके तुम्ही आजपर्यंतच्या ज्या सेवा केलेल्या असतात त्या सगळ्या वाया जात असतात. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असतात तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, परंतु मला सांगायचं आहे थोडंसं तुम्हीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नामस्मरण मनात करा किंवा वहीत करा याबद्दल माझं काही मत नाही आहे, परंतु एक गोष्ट मला दिसली म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर मला सांगायचं आहे, तुम्ही नामस्मरण मनात केलं तर खरंच खूप छान आहे आणि वहीत केलं तरीही छान आहे, परंतु ती वही जपता आली पाहिजे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असाल तेव्हा ती वही तुम्हाला जपता आली पाहिजे, सांभाळता आली पाहिजे किंवा एखाद्या केंद्रामध्ये ठेवायला सांगितले असेल तरच त्या ठिकाणी ठेवा, अन्यथा ठेवू नका. कारण की काय होत असतं की नवीन सेवेकरी त्याचं थोडंसं लक्षात नसतं, माहीत नसतं, त्यामुळे ते फाडलं जातं. मग तुम्ही एवढी सेवा केलेली वाया जात असते. त्यामुळे मला सगळ्यांना हात जोडून सांगायचं आहे की तुम्ही कुठलाही नामस्मरण करत असाल तर तो मनापासून करा आणि तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती योग्य पद्धत तुम्ही अवलंबन करा. मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीने नामस्मरण करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही नामस्मरण करू शकता. तर पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगायचं आहे, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मला हेच सांगायचं होतं की नामस्मरण तुम्हाला वहीत करायचं असेल तर तुम्ही करू शकता का. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि तुमचंही मला मत सांगा की नामस्मरण वहीमध्ये करावं का मनामध्ये करावं, हे सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे. कारण की आपल्या कमेंट्स आहेत त्या बरेच लोक वाचत असतात. मला जो अनुभव आला आहे तुम्हालासुद्धा बरेचसे अनुभव आले असतील. कारण काय होतं की एक व्यक्ती सांगते त्यापेक्षा अनेक व्यक्तींचे अनुभव हे खूप छान असतात आणि त्या अनुभवातून आपण शिकत असतो. त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकानं आपलं मत मांडलं पाहिजे, प्रत्येकानं लिहिलं पाहिजे वहीमध्ये नामस्मरण करावं का मनामध्ये करावं. तर सगळ्यांनी मला प्लीज सांगा. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे, सगळ्यांनी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला केंद्रातील लाईव्ह आरती सकाळ संध्याकाळची, त्याचबरोबर केंद्रातील सेवा आहेत त्या थेट तुमच्यासोबत पोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.